अलेक्सेई, तुम्हाला असं का वाटतं? ते 1300 लाख शास्त्रज्ञ आणि शून्य परिणाम का? कारण आपण दोघंही तंत्रज्ञानाचा विकास पाहतो आणि अनुभवतो. हो, काही क्षेत्रांमध्ये प्रगती आहे, पण अशीच प्रगती इतर क्षेत्रांमध्येही व्हायला हवी होती. बायोमेडिसिन, ऊर्जा, वाहतूक तंत्रज्ञान, फक्त रस्त्यांवरच नाही, उडणारी वेगवेगळ्या प्रकारची अवकाशातील वाहतूक तंत्रज्ञान, हे सगळं देखील तितक्याच प्रमाणात प्रगती करायला, उत्क्रांत व्हायला हवं होतं, पण आपण ते पाहत नाही. म्हणजे हेच आणखी सामाजिक तंत्रज्ञान आहे, हेही आता आठवलं. म्हणजे समाजाची रचना कशी असावी यासंबंधी तंत्रज्ञान. आपल्याकडेही एकाच बाजूने उभी केलेली एक मॉडेल आहे आणि ती फारशी बदलत नाही. म्हणजे हेच, पण प्रत्यक्षात सगळं बदलायला हवं. म्हणजे सगळं प्रगती करायला हवं आणि मागील अनुभव साठवण्याच्या नियमाप्रमाणे पुढे जायला हवं. विश्लेषण, नवीन आणि अधिक परिपूर्ण साधन, तंत्रज्ञान, पद्धत निर्माण करणे आणि मग पुढे, पुढे, पुढे पायांप्रमाणे. इलेक्ट्रॉनिक्समधील तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीचा उत्क्रांती हा अगदी आदर्श उदाहरण आहे. असं सगळीकडे असायला हवं. पण तसं नाहीये. पण तसं असायला हवं. आपल्याकडे खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये जिथे स्पष्टपणे प्रगतीचा अभाव आहे, तिथे समस्या आहेत. उदाहरणार्थ जनुकशास्त्र. म्हणजे आपण आता तुकड्या तुकड्यांनी, जरी मुंगी नाही तरी काही साध्या पेशी तरी तयार करू शकतो. पण हे काय दर्शवतं? याचा अर्थ आपण यामधून काहीतरी फायदा, उपयोग मिळवायला हवा. म्हणूनच जेव्हा इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लागला आणि त्याचा विकास झाला, तेव्हा आपल्याला चांगला फायदा मिळाला. जेव्हा टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन यांचा शोध लागला, तेव्हाही हे सगळं फार वेगाने उत्क्रांत होत गेलं. हेच लष्करी तंत्रज्ञान, उदाहरणार्थ अणुबॉम्ब, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यासारख्या गोष्टी, हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर अगदी झपाट्याने बदलत गेलं. हेच, पण हे वैद्यकशास्त्रात का घडत नाही? आपल्याकडे अजूनही बॅटरी का नाही? म्हणजे साधारणपणे बॅटरी जशी आपली पेन्सिल बॅटरी असते, पण जी संपूर्ण घराला आठवडाभर वीज पुरवू शकेल अशी. मी फक्त उदाहरण म्हणून असं बोलतोय, बरोबर ना? हे तर अगदी लवकरच यायला हवं असं वाटतंय. आणि गंमत म्हणजे सगळे शास्त्रज्ञही असंच म्हणतात की आम्ही लवकरच हे करणार आहोत किंवा हे लवकरच येणार आहे, पण अजूनही ते नाही आलं. का? त्यांना काय अडचण येते? होय, मान्य आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचं किंवा अगदी अणु तंत्रज्ञानाचीही प्रगती आहे. हो, पण ती तेव्हा भूतकाळात होती. आणि आता वैद्यकशास्त्र तर, उदाहरणार्थ नवीन दात बनवू शकत नाही किंवा दृष्टी पुन्हा पूर्ववत करू शकत नाही. म्हणजेच ती पूर्वीच्या स्थितीत आणू शकत नाही. काही पर दृष्टी सुधारण्याचे जे मार्ग आहेत, ते खरं तर उपचार नाहीत. ते पूर्वीच्या निरोगी अवस्थेत परत नेणं नाही. आणि हेच प्रत्येक, म्हणजे आरोग्याच्या कुठल्याही क्षेत्रात असं आहे. हो, तिथे फारच क्वचित असं होत की तिथे पूर्णपणे पूर्ववत होतं. बहुतेक वेळा हे काहीतरी तात्पुरते उपाय, शस्त्रक्रिया, कापणे, इम्प्लांट्स असं काहीतरी असतं. हो, पर पूर्णपणे निरोगी अवस्थेत परत नेणं नाही. म्हणजे आपल्याकडे अशी विचित्र परिस्थिती आहे की आयुष्याचा एक भाग 21व्या किंवा जवळजवळ 22व्या शतकात आहे, पण बाकीचे आयुष्याचे पैलू अजूनही 18व्या, 19व्या शतकात किंवा त्याही आधीच्या काळात आहे. म्हणजे अगदी स्पष्ट असमतोल आहे. हे सामान्य नाही. माणूस माणूस म्हणजे विश्वात अशी गोष्ट आहे की जर सगळं नीट चाललं, तर तो सर्व बाजूंनी समतोलपणे विकसित होतो. हो, कदाचित समजा एखाद्या काळात थोडासा असमतोल असू शकतो, जसं की 5 वर्ष एका बाजूला गेली, मग 5 वर्ष दुसऱ्या बाजूला गेली. पण एकूण 100 वर्षांच्या कालावधीत असे असमतोल असू नये. इथे काहीतरी नक्कीच जुळत नाही आणि बहुतेक त्यामागे काही कारण असावी. हो, मला खूप आश्चर्य वाटलं जेव्हा मी हे जाणलं. कारण मी लहानपणी खूप विज्ञान कथा वाचल्या आहेत आणि अजूनही वाचतो. हो, की विज्ञान कथांची जी क्लासिक आहे, जी आपण आज वाचतो, ती क्लासिक 50-60च्या दशकात, 20व्या शतकात लिहिली गेली आहे. म्हणजे अर्धशतक उलटून गेलं. विज्ञान कथांमध्ये ते आधीच मंगळावर, इतर आकाशगंगांमध्ये उडत आहे, अजून काही करत आहे. हो, आणि आपण मात्र अजून पृथ्वीच्या बाहेरही जाऊ शकत नाही. इथे काही कारणं आहेत आणि प्रत्येकाबद्दल थोडं सविस्तर सांगणं आवश्यक आहे. तर पहिलं कारण, कदाचित सर्वात महत्त्वाचं, असं आहे की आधुनिक विज्ञानाचं बांधकाम
ते स्वतःला मोकळ्या शोधाचा घर, मोकळ्या विचारांचं घर म्हणून मानतं. पण प्रत्यक्षात तसं नाही. जर आपण थोडंसं जवळचं, बरंचसं दस्तऐवजीकरण झालेलं विज्ञान प्रकल्पाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास पाहिला, कारण विज्ञान मुळात आज आपल्याकडे जे आहे ते एक जर्मन प्रकल्प आहे. हे अगदी जर्मन शोध आहे. सत्याचा शोध, विचारमंथन, प्रयोगांची पुनरावृत्ती हे सगळं, असं म्हणूया, जर्मन शाळेचं आहे. हे फक्त जर्मनीपुरतं मर्यादित नाही, असं म्हणूया, हा एक सर्वसाधारण दृष्टिकोन आहे. ही शाळा चर्चमधूनच बाहेर आली. म्हणजे मुळात विज्ञान प्रकल्प हा चर्चच्या प्रकल्पाचा विरोधक म्हणून तयार केला गेला. चर्च कोणतीही धर्मसंस्था, तिच्या केंद्रस्थानी नेहमी कोण असतो, म्हणजेच तो देवाचा व्यक्तिमत्व, ज्याने सर्व काही निर्माण केलं. म्हणजे कुणीतरी काहीतरी आणि कुणाला तरी निर्माण करतो. विज्ञानाने मात्र अगदी उलट प्रकल्प स्वीकारला. म्हणजे तिथे काहीतरी बिग बंग काहीतरी निर्माण करतो आणि मग कुणाला तरी, म्हणजे पृथ्वीवर माणसाला. फक्त माणूसच नाही तर सगळं सजीव. जसं देवाने सगळं सजीव निर्माण केलं तसंच तिथे सगळं सजीव बिग बंगने निर्माण केलं, जिथे कुठली तरी लहानशी गोष्ट फुटली जी कुठून आली हेच कळलं नाही. हो हो हो. आणि मग त्यातून त्या काहीतून कुणीतरी निर्माण झाला. म्हणजे लक्षात घ्या, ही विज्ञानाची पारदिग्मा आहे. कारण तुम्ही कुठेच शास्त्रज्ञांचं मुलाखत ऐका, तर त्यांच्यात हे अगदी ठळकपणे दिसून येतं. जर आपण काहीतरी वेगळं सापडलं, मग ते चंद्रावर असो किंवा कुठल्या तरी वाळवंटात, जिथे काहीतरी हालणारे दगड आहेत किंवा अजून काही, किंवा काहीतरी विचित्र प्रक्रिया असतील, तर ते नेहमी शोधतात की हे काय करू शकलं असतं. म्हणजे कोणती प्रक्रिया हे करत होती. ते नेहमी कुणाची तरी शक्यता नाकारतात. म्हणूनच शास्त्रज्ञांच्या जगात, समजा सगळे परग्रहवासी वगैरे, ही गोष्ट आधीपासूनच विनोदासारखी आहे, कारण त्यांची संकल्पनाच हे नाकारते. मला तर अगदी हसू येतं जेव्हा आधुनिक शास्त्रज्ञ जग परग्रहवासियांना शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांची ती धर्म नाही, तीच चर्च नाही, ते काहीतरी शोधत असतात. ते सहजपणे प्रक्रिया शोधून काढते. पण असं समजा, तुम्ही घराबाहेर पडलात आणि पाहिलं की जी फुलांची कळी आधी तिच्या जागी होती, तिथे कोपऱ्यावर इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ती अचानक 1 मीटर बाजूला सरकली आहे, बरोबर? तर शास्त्रज्ञ तो कोणता प्रक्रिया आहे ज्याने हे हलवलं, ते शोधेल. तो कोणीतरी माणूस किंवा परग्रहवासी ज्याने हे हलवलं, असं शोधणार नाही. तो प्रक्रिया शोधणार आहे. आणि हा एक अडचणीचा दृष्टिकोन आहे. म्हणजे हो, कदाचित काही प्रक्रिया असू शकते. जसं पाऊस पडला, तिथे बर्फ पडला, पण कदाचित कोणीतरीही असू शकतो. आणि असं होतं की आपल्याकडे 2 वेगळे प्रकल्प प्रतिस्पर्धी आहेत, जे वेगवेगळ्या दिशांनी आपापलं ओढतात. कोणी सगळ्यात देवाची इच्छा शोधतात, तर दुसरे प्रक्रिया शोधतात. आपलं जीवन हे एकत्रित आहे. आपण दोन्ही गोष्टी एकत्र शोधायला हव्यात. आणि मला वाटतं आधुनिक विज्ञानाचा, आधुनिक प्रगतीच्या अभावाचा एक मोठा अपयश हाच आहे. मग असं होतं की विज्ञान सुरुवातीपासूनच चूक करतं. ते कोणत्या तरी बुद्धिमान सर्जनशील शक्तीचं अस्तित्व गृहीतच धरत नाही. म्हणजे ती सगळं काही केवळ काहीतरी योगायोगाने घडणाऱ्या प्रक्रियांमध्येच नोंदवते, बरोबर ना? म्हणजे हे आधीच एका मोठ्या, असं म्हणूया, विभागाला बाजूला सारणं आहे, बरोबर? मोठ्या क्षेत्राला. हो, अगदी बरोबर. दुसरा रंजक मुद्दा म्हणजे सत्तेशी असलेले संबंध. हे देखील फारच महत्वाचं, कदाचित सर्वात मुख्य असू शकतं. इथे दुसरा मुख्य मुद्दा हा असेल, सत्ता तिच्या स्वभावानुसार नियंत्रण हे ज्ञान लपवणं, माहिती लपवणं अपेक्षित करतं. म्हणजे कार्य करणाऱ्याला एकूण चित्राबद्दल जितकी कमी माहिती असेल, तितकं तो आपलं काम चांगलं करतो. हे वस्तुनिष्ठपणे खरं आहे. हे काही वाईट हेतूने नाही. पण जो कोणी व्यवसाय किंवा कोणतीही संघटना चालवतो, त्याला हे माहीत असतं. कारण माणसाला जितकी जास्त माहिती असते, ती माहिती त्याच्या आड येऊ लागते. कारण तो विचार करतो की तो जास्त हुशार आहे आणि तो हे काम अधिक चांगलं करेल. कधी कधी खरंच असू शकतं, पण बहुतेक वेळा हे एकूण प्रक्रियेला त्रासदायक ठरतं. तर असं नाही. आणि विज्ञान त्याच्या स्वभावानुसार नवीन ज्ञान शोधून ते प्रकाशित करण्यासाठीच असतं. आणि इथे आपल्याकडे असा एक विरोधाभास निर्माण होतो. सत्ता जी विज्ञानाला पैसे देते, ती हे पैसे कशासाठी देते?
अधिकृतपणे जणू काही विश्व उलगडण्यासाठी, त्याचा शोध घेण्यासाठी, अधिकाधिक जाणून घेण्यासाठी. पण विज्ञानाचा एक भाग समाजशास्त्राचा अभ्यास करतो आणि समाजशास्त्र हे माणसांच्या समुदायातील अंतर्गत यंत्रणा उभारण्याचं काम करतं आणि थेट हे शोधण्याचा प्रयत्न करतं की तिथे कोण आदेश देतो, कोण आज्ञा पाळतो, कोणत्या परिस्थितीत आदेश दिले जातात आणि असं बरंच काही. म्हणजे असं म्हणायचं की सत्ता विज्ञानाला पैसे देते, बरोबर ना? पण ती असे पैसे देते की काही गोष्टींमध्ये विज्ञानाने हात घालू नये. आणि समाजशास्त्र, उदाहरणार्थ, ही अशी एक गोष्ट आहे जी परिस्थिती स्पष्ट करण्यापेक्षा अधिक गोंधळ आणि धुंदी निर्माण करते. आणि दुर्दैवाने याच गोष्टी इतर क्षेत्रांमध्येही पसरतात. उदाहरणार्थ, जर अमृतत्व दिलं तर पूर्णपणे सुधारणा करावी लागेल. म्हणजे आपल्याकडे लगेच लोकसंख्या वाढेल, कल्पना करा, आणि सगळे मरण थांबवतील. बरोबर ना? हे तर लगेच सामाजिक स्फोट आहे. म्हणजे संपूर्ण समाज बदलावा लागेल आणि लगेच नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण होईल. कल्पना करा, तुमच्या हाताखाली 10 लोक होते. ठीक आहे, पण उद्या 10,000. वा, आणि ही गर्दी कशी संघटित करायची? त्यांना कसं खायला द्यायचं, त्यांना कसं कपडे घालायचं, कुठे ठेवायचं? लगेच प्रश्न सुरू होतात. होय, माहितीये का, आपल्या एका विज्ञान कथेत किंवा कादंबरीत एक छान वाक्य आहे. अशीच काहीशी परिस्थिती होती. पुन्हा आपलं जणू काही फारस दूर नसलेलं भविष्य, आणि तिथे एक शास्त्रज्ञ राजकारण्यासोबत शेकावर बोलतो, जर मी उद्या सुपरवेव्ह इंजिन दिलं आणि लोक आकाशगंगेभर विखुरले तर काय गंमत होईल. दुसऱ्या दिवशी निवडणुका, पण मतदान करायला कोणीच नाही, सगळे पांगले हंग. हे अगदी थेट दाखवते की का सत्ताधारी विशिष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांच्या विकासात रस घेत नाही. हे अगदी हे इतकं स्पष्ट आहे की मला वाटतं हे सिद्ध करण्याचीही गरज नाही. म्हणजे असं होतं की विज्ञान पुन्हा एकदा जणू आपल्या तत्वांना विरोध करत सत्तेशी जोडलेलं राहतं, कारण ती सत्ता त्याला निधी पुरवते. त्यामुळे विज्ञानाला तिच्या मागे जावं लागतं. कारण विज्ञान स्वतः पैसे कमवू शकत नाही, हे नक्कीच आहे, बरोबर ना? ते नेहमीच निधीवर चालतं का? जेव्हा विज्ञान पैसे कमवायला लागतं तेव्हा ते विज्ञान राहत नाही. समजा अमेरिकेत 2 संस्था आहे. म्हणजे एक संस्था तेल कंपन्यांनी लॉबी केली आहे आणि दुसरी हरित ऊर्जा क्षेत्राने. आणि मग तेल कंपन्यांचे लोक पहिल्या संस्थेत येतात आणि म्हणतात, आम्हाला अशा संशोधनाची गरज आहे की सौरऊर्जा कार्यक्षम नाही आणि तेलात अजूनही खूप साठा आहे, त्यामुळे ती पुरेशी स्वच्छ आहे. ती सौरऊर्जेपेक्षा किंवा वायाच्या टर्बाईनपेक्षा जास्त स्वच्छ आहे, कारण वायाच्या टर्बाईनमध्ये असे अनेक साहित्य वापरले जाते जे पुनर्प्रक्रिया करता येत नाही. आणि शास्त्रज्ञ लिहितात, हो, शास्त्रज्ञ संशोधन लिहितात की हो, तेलावर आधारित ऊर्जा सर्वात उत्तम आहे, शेवटी तीच सर्वात स्वच्छ आहे आणि सगळं छान आहे. मग साधारणपणे हेच शास्त्रज्ञ किंवा त्यांचे सहकारी अगदी त्याच तत्वांवर पण दुसऱ्या विद्यापीठात अधिकृत अहवाल लिहितात की सौरऊर्जा सर्वात स्वच्छ आहे, वायाच्या टर्बाईन सर्वात छान आहेत आणि असंच काही. म्हणजेच ही तथाकथित मागणीनुसारची शास्त्रशाखा आहे. तुम्हाला जे हवं तेच आम्ही लिहून देऊ. हो, अजून एक गोष्ट आहे. अशी परिस्थिती असते की जो निधी देतो तोच संशोधनाच्या प्रवाहावर प्रभाव टाकायला लागतो, काहीतरी बनावटपणा करतो. तो म्हणतो, माझ्यासाठी असंच कर, तुझ्या मनाप्रमाणे नाही, सगळ्या मानवजातीच्या भल्यासाठी नाही. मला असंच हवंय, मी तुला पैसे देतोय म्हणून असंच कर. हो, तुम्ही जे वर्णन केलं ते सुमारे 95% शास्त्रशाखेचं आहे. म्हणजे असंच करायचं आणि असाच निकाल हवा. आणि बस.